आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भावना, मी हवं तर पायात धरते तुझे, पण तू चल आधी बाई लग्नाला उभी राहा। अगं तुझ्या हट्टापायी तू माझ्या मुलाच्या जीवाशी खेळतेस असं जरा तरी भान आहे का तुला? ती आनंदी येईल सुखरूप, पण तिच्यासाठी जर आपण थांबलो आणि 1 वाजायच्या आत जर लग्न नाही लागलं ना तर अनर्थ होईल। कळत नाहीये का तुला? अगं उपकार कर माझ्यावर आणि उभी राहा आधी लग्नाला। हे बघा काकू, जोपर्यंत आनंदी इथे पोचत नाही तोपर्यंत मी लग्नाला उभी नाही राहू शकत। का असं वागतेस तू माझ्याशी? हा, का छळ मांडलायस? अगं मी एक आई म्हणून पदर पसरते हवं तर तुझ्या पुढे, पण नको का अशी निष्ठुर वागूस? तुला एका आईच्या काळजाची घालमेल नाही समजते का? घे ना समजून। हेच मीही तुम्हाला म्हणू शकते काकू। हो, माझी एक लहान मुलगी रस्त्यात हरवली आहे। तुमच्या मनात आता जे होतंय ना तेच माझ्याही मनात होतंय। तुम्हीच मला सांगा आता, ती इथे येईपर्यंत मी कशी काय लग्नाला उभी राहू? एक आई म्हणून तुम्हीच मला समजून घ्या। अगं बाई, माझ्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आहे। रेणुकाताई, ऐका ना माझं, तुम्ही थोडं शांत व्हा बघू। कशी शांत होऊ मी? तुमच्या मुलीच्या हट्टापायी उद्या माझ्या मुलाला जर काही झालं तर कोण जबाबदार आहे? उत्तर देणार आहात तुम्ही? रेणुकाताई, हे बघा, असं काही होणार नाही। अहो, अजून मुहूर्ताला वेळ आहे आणि तोपर्यंत आनंदी नक्की येईल, सगळं ठीक होईल। अहो हे बघा, तुम्ही मला समजवण्यापेक्षा ना तिला समजावा आधी। असं काय करताय तुम्ही? अहो, आनंदीवर खूप जीव आहे तिचा। माझा नाहीये माझ्या मुलावर जीव, त्याचं उद्या काही बरं वाईट झालं तर? रेणुकाताई, असं नका बोलू। अहो, असं विचारही करू नका, सिद्धूला काहीही होणार नाही। तिच्या पत्रिकेत जर दोष नसताना तर आज ही वेळच आली नसते आणि माझ्या सिद्धूला सुद्धा नेमकं हिच्याच प्रेमात पडायचं होतं। आई, काय झालं? काय बोलतेस तू? सिद्धू, हे बघ बाळा, ऐक माझं। तुम्ही दोघं आत्ताच्या आत्ता लग्नासाठी उभे राहा। हे बघ, अनर्थ ओढवेल रे आपल्या। आई, अजून आनंदी सापडली नाहीये आणि ती सापडल्याशिवाय मी लग्न करू शकणार नाहीये। आणि आई, एक गोष्ट तू नीट लक्षात ठेव, हे लग्न झाल्यानंतर मी फक्त भावना मॅडमचा नवरा होणार नाहीये, तर आनंदीचा बाबा सुद्धा होणार आहे। आणि नातं जोडायच्या पहिल्याच दिवशी जर मी स्वतःचा स्वार्थ बघून आई मुलीची ताटातूट केली ना, तर स्वतःला बाप म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटेल मला। अजून आनंदींबद्दल काही कळलं नाहीये। काय करू मी आता? हॅलो हॅलो, मिस्टर गाडे पाटील, काही कळलं का आनंदींबद्दल? नाही अजून, पण तुम्ही काळजी करू नका, माझे प्रयत्न सुरू आहेत। मला ना खूप काळजी वाटते। अहो, आनंदींना इथले रस्तेही माहिती नाहीयेत आणि त्यात त्यांचा पाय। भावना मॅडम, तुम्ही प्लीज शांत व्हा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हो, पण मला ना आनंदींच्या काळजीने काहीच सुचत नाहीये। हे बघा, मला कल्पना आहे तुम्हाला किती टेन्शन असेल आता, पण मॅडम प्लीज धीर धरा तुम्ही। मी काही करून आनंदीला शोधेन, विश्वास ठेवा माझ्यावर। हो, दादा, अरे तू असं कसं वागू शकतोस? इतक्या दिवसात आज पहिल्यांदा तुझ्यावर आनंदींची जबाबदारी आली होती आणि आत्ताही तू असं वागला? मुळात आनंदी माझी जबाबदारीच नाही,
ती तुझी जबाबदारी आहे, तू आणलंयस तिला. आणि एवढंच होतं तर स्वतः बरोबर घेऊन यायचं, मागे कशाला ठेवलं तिला? हा, अरे संतोष, काय बोलतोस तू? समजा वरदच्या बाबतीत भावनाकडनं अशी काही चूक घडली असती तर काय केलं असतंस रे तू? बाबा, वरद आणि आनंदीची तुलना तुम्ही करूच नका. वरद माझा सख्खा मुलगा आहे, आनंदी हिची सख्खी मुलगी आहे का? अरे म्हणून हे तिला वाऱ्यावर सोडशील? इतका कसा रे निर्दयी तू? खरं तर माझंच चुकलं. मी तुमच्यावर आनंदीची जबाबदारी टाकायलाच नको होती. तुम्ही इतके बेजबाबदार वागाल असं वाटलंच नव्हतं मला. बेजबाबदार? काय बेजबाबदार वागलो ग मी? मान्य आहे आनंदी माझ्याकडून हरवली, आपण मी काय तिला शोधलं नाही अशातला भाग नाहीये. मी तिला शोधतच होतो पण सापडलीच नाही ती मला. आणि हिने मला इथे मुहूर्ताच्या वेळेच्या आधी अंतरपाठ आणण्याची पण जबाबदारी दिली होती. अरे पण मग तिथून एक फोन का नाही केलास? आणि इकडे आल्यावर तुम्ही काय सांगितलं मला? की आनंदी वरद बरोबर खेळतीये. का सांगितलं तुम्ही असं? का खोटं बोललात? अरे दे ना आता उत्तर. आता का गप्प आहेस? तुझ्या लक्षात येतंय ना तुझ्या हलगर्जीपणामुळे आनंदी गायब झाली. आता बोल. मान्य आहे माझ्याकडून हलगर्जीपणा झाला, आनंदी हरवली. ठीक आहे, मला काय असं वाईट वाटत नाहीये, दुःखही नाही. उलट असं वाटतंय बरंच झालं, सापडत नाहीये तेच बरं. तसाही भारच होता. दादा, खबरदार खबरदार, परत आनंदींबद्दल काहीही बोलशील तर. काय म्हणालास तू? आनंदी नाही मिळाला तर त्या जगाच्या पाठीवर कुठेही असतील ना तरीही मी त्यांना शोधून काढीन. आणि त्या इथे येणार म्हणजे येणार. काय म्हणालास तू? त्यांचा भार आहे तुझ्यावर? असं काय भार आहे रे तुझ्यावर? आजपर्यंत त्यांची कुठली गोष्ट करावी लागली आहे तुला? त्यांचा प्रत्येक खर्च, त्यांची प्रत्येक जबाबदारी मी सांभाळली आणि यापुढेही कायम सांभाळीन. त्यांची आई म्हणजे मी समर्थ आहे त्यांची जबाबदारी पेलायला. भावना राग अनावर झाला म्हणून संतोषवर हात उगारला असतो. अगं पण मग थांबलीस कशाला? याला हीच भाषा कळते. अगं याला दुसरी कुठली भाषा कळतच नाही, याला फक्त हीच भाषा कळते. अगं त्यामुळे लक्षात ठेव संतोष, आज तुझ्या हातून जे घडलंय ना ती चूक नाहीये, गुन्हा आहे. पण या गुन्हा करता तू निघून जा इथून. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून निघून जा. या थप्पडची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. संतोष जा इथून. लक्ष्मी निवास